नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत, हेल्थ अँड डिसीजेस. त्यापूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, कारण की येणारे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळावेत यासाठी तुम्ही जर या बेल आयकॉनला प्रेस केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरच मिळून जाईल. आपल्या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ऑनलाईन टेस्ट टाकणार आहोत. म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि खाली असलेली डिस्क्रिप्शन बॉक्स असणाऱ्या लिंकवर क्लिक करून ती टेस्ट सोडवायची आहे. तर चला सुरुवात करूया. हॅव यू एव्हर टेकन लीव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? त्यात इंट्रोडक्टरी प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही शाळेत असताना कधी आजारी पडल्यामुळे सुट्टी घेतली का? तर हो, यस. प्रत्येकालाच वेळोवेळी काही कारणास्तव आजारपण आलेलं असतं. तसं एखादा मुलगा असू शकतो की त्याला कधी आजारपणामुळे शाळेतून सुट्टी घ्यायची वेळ आलेली नसते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं? आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं, कधी सर्दी झालेली असते, कधी खाशी खोकला येत असतो. अशा प्रकारचं काहीतरी कारण असतं. थर्ड क्वेश्चन, समटाईम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन अँड समटाईम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस. व्हाय इज इट सो? तर कधी कधी काय होतं, आपण आजारी पडतो आणि कोणतंही मेडिसिन न घेता बरे होऊन जातो, दुरुस्त होऊन जातो. असं का होतं? तर कधी कधी आपल्याला मेडिसिन घ्यावे लागतं. तर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा सैनिकी पेशी असतात, व्हाईट ब्लड सेल्स. त्या आपल्या बॉडीमध्ये येणाऱ्या बाहेरच्या जंतूला, विषाणूला त्या नष्ट करत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण कोणतेही मेडिसिन न घेता दुरुस्त होऊन जातो. आपला खोकला असेल तरी ॲटोमॅटिक राहून जातो थोडंसं, तुम्ही दूध काही घेतलं की. तर अशा प्रकारे आपल्या बॉडीसुद्धा एक ॲटोमॅटिक मशीन आहे. जसं की एखादा व्हायरसनं अटॅक केला की ते ॲटोमॅटिक आपल्या बॉडीला सावरते, बॉडीला दुरुस्त करते. नेक्स्ट पॉईंट इज दॅट हेल्थ. हेल्थ इज अ स्टेट ऑफ complete physical. Health is a state of complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease. तर हेल्थ ही या सगळ्यांची मिळून, म्हणजे आपण मेंटली, सोशियली, फिजिकली जर तंदुरुस्त असू तरच आपल्याला हेल्दी म्हणता येईल. नाही की एखादा आजार आहे किंवा एखादा आजार नाही आहे. एखादा आजार जरी नसेल, तो मेंटली जर हेल्दी नसेल, फिजिकली जो हेल्दी नसेल, तर त्याला हेल्दी म्हणता यायचं नाही. त्याला कोणताच आजार नाही आहे, पण तो मेंटली विकनेस आहे, त्याला हेल्दी म्हणता येईल का? नाही. त्याला कोणताच आजार वगैरे नाही आहे, तो फिजिकली वीक आहे, तर त्याला हेल्दी म्हणता यायचं नाही. व्हॉट इज डिसीज? व्हॉट इज डिसीज? द कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड डिसीज. ही डेफिनेशन लिहून घ्यायची आणि पाठ करून टाकायची. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. तर डिसीज म्हणजे काय? कंडिशन्स ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेसेस. आपल्या बॉडीमधील फिजिओलॉजिकल ज्या प्रोसेसेस आहेत किंवा सायकोलॉजिकल प्रोसेसेस आहेत, याच्यामध्ये डिस्टर्बन्स येणे म्हणजे डिसीज असतो. तर ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. प्रत्येक डिसीजचे असे विशिष्ट लक्षणं असतात. तर आपण टाईप्स ऑफ डिसीज, नेक्स्ट पॉईंट, टाईप्स ऑफ डिसीज.
You must have heard the name of various diseases like diabetes, common cold, asthma, Down syndrome, heart disease, etc. Reasons and symptoms of all these diseases are different. हे जे डिसीजेस आहेत हे आपण ऐकले असतात, तर याचे प्रत्येकाचे सिम्पटम्स हे वेगवेगळे असतात. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. तर आपल्याला माहिती आहे एखाद्या कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर त्याचं क्लासिफिकेशन जर केलं तर त्याचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करता येतो. हे आपण क्लासिफिकेशन पाठात पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण प्लांट्स अँड ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तसेच या डिसीजेसचं जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याचंसुद्धा आपल्याला क्लासिफिकेशन करावं लागतं, जेणेकरून सगळ्या डिसीजेसला आपल्याला अभ्यास करता येईल. तर आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन. तो डिसीज किती दिवस राहतो किंवा त्याचा प्रभाव किती दिवस असतो याच्यानुसार कोणते आहेत, क्रोनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. तर क्रोनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज हे ड्युरेशननुसार आहेत. तर अकॉर्डिंग टू रिझन, हेरिडिटरी डिसीजेस हे काय आहेत, हेरिडिटरी म्हणजे वडिलाकडून मुलाला येणारे, अनुवंशिक. एक्वायर्ड डिसीजेस वेळोवेळी होणारे. इन्फेक्शियस त्याच्यामधला कोणता आहे, इन्फेक्शियस डिसीज जसं की कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, डायबिटीज, हार्ट डिसीजेस हे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहेत. तर मेन डिसीजेसचे दोन टाईप पडतात, अकॉर्डिंग टू ड्युरेशन, अकॉर्डिंग टू रिझन. याच्यामध्ये दोन, अकॉर्डिंग टू ड्युरेशनमध्ये क्रॉनिक डिसीज आणि ॲक्यूट डिसीज. म्हणजे क्रॉनिक म्हणजे खूप जुनाट आजार, ॲक्यूट म्हणजे थोडे दिवसाच्या पूर्वीचा. तर अशा प्रकारे या डिसीजेसचे क्लासिफिकेशन केलेले आहे. तर त्यामध्ये हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड. आता इथे जे डिसीज दिले आहेत, हेपॅटायटिस, मलेरिया, स्कॅबीज, TB, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म, स्वाईन फ्ल्यू. तर हे डिसीजेस वेगवेगळ्या मार्गाने पसरतात हे आपल्याला माहीत आहे. व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन्स. जे पॅथोजन्स म्हणजे काय, तर पॅथोजन्स म्हणजे जे आपल्या शरीराला घातक घटक असतात, जीवजंतू असतात, त्यांना आपण पॅथोजन्स म्हणतो. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस. तर इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, इन्फेक्शियस म्हणजे जे संसर्गाने पसरणारे एकापासून दुसऱ्यांना. तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता हा माणूस खोकलला आहे, तर इथं पर्टिक्युलर एरिया दाखवलेला आहे. इन धिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर व्हॅपराइज्ड इन टू फाईन मिस्ट. त्यांना जे खोकलेले आहेत तर त्याच्यातले जे छोटे पार्टिकल्स आहेत ते या एरियामध्ये आलेले आहेत, त्यांना दाखवायचं. नंतर मिस्ट रिमेन्स इन द इयर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. तर काही याची धूळ जी असते ती काही मिनटं तर काही घंटे या ठिकाणी राहू शकते. लार्ज ड्रॉपलेट्स सेटल ऑन द ग्राउंड विदिन फ्यू सेकंड. जे मोठे मोठे ड्रॉपलेट्स असतात हे दाखवलेत, हे काय होतात, लगेच जमिनीवर स्थिर होतात. हे जी गोष्टी आहेत हे आपल्याला सध्या कोरोनामुळे तर खूपच याची काळजी घ्यावं लागते. तर अशा प्रकारे कोरोनाचा सुद्धा इम्पॅक्ट होतो. म्हणजे कोरोना अशा प्रकारे लागण होते. त्याचे जे व्हायरसेस आहेत ते मॅक्झिमम थुंकीमार्फत किंवा खोकल्यामार्फत हे पसरतात. त्यातला पहिला पॉईंट आहे इन्फेक्शियस डिसीजेस. तर आपण इन्फेक्शियस डिसीजेस पाहूया. इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर. हे डिसीजेस कशामधून पसरतात, कंटॅमिनेटेड एअर, हवेमार्फत, प्रदूषित हवेमार्फत, वाटर पाण्यामार्फत, फूड और व्हेक्टर्स पाणी
अन्न आणि व्हेक्टर्स म्हणजे इन्फेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस. ही सुद्धा डेफिनेशन पाठ करून टाकायची आहे. त्यातला पहिला डिसीज दिलेला आहे ट्युबरक्लोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले हे त्याचं पॅथोजन आहे. या पॅथोजनमुळे, या व्हायरसमुळे हा आजार होतो. मोड ऑफ इन्फेक्शन्स काय होतं? इन्फेक्शन स्पॅटिंग बाय पेशंट थ्रू इयर, खोकल्यामधून हवेतून पसरतो. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंटशी खूप दिवस संपर्क असणे किंवा पेशंट्सचे मटेरियल वापरणे, त्यामधून हा इन्फेक्शन पसरतो. सिम्पटम काय आहे? क्रोनिक कॉफ, जुनाट खोकला, ब्लडी स्वेटिंग, थुंकीमधून ब्लड येणे, इमॅन्सिएशन, डिफिकल्ट ब्रेथिंग, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे, अशा प्रकारचे याचे लक्षणं आहेत. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट हा पूर्वी खूप घातक आजार होता, पण आता BCG व्हॅक्सिनेशन, आपल्याला लहान बाळालाच हे BCG व्हॅक्सिनेशन जर दिलं तर याचं तो आजार होत नाही. आयसोलेशन ऑफ पेशंट, त्या पेशंटला अलग ठेवायचं. रेग्युलर मेडिसिन लाईक डॉट्स, आणि त्याच्यावरती डॉट्स ही मेडिसिन उपलब्ध आहे सध्या. आता सध्या हा आजार एवढा काही घातक नाही, याच्यातून पेशंट दुरुस्त होतात. नंतरचं आहे हेपॅटायटिस, जॉन्डिस. त्याच्यामधलं पाच प्रकारचे आहेत हेपॅटायटिस A, B, C, D, E. तर मोड ऑफ इन्फेक्शन कशातून इन्फेक्शन होतं? कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग निडल्स, एकच सुई वापरणे, ब्लड ट्रान्सफ्युजन, एकाचं पेशंटचं जर रक्त चांगल्या माणसाला दिलं तर त्याला हा आजार होऊ शकतो. त्याचे सिम्पटम्स काय दाखवत आहे? एनॉक्सिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नोसिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल, राखाडी प्रकारची स्टूल संडास होणे, विकनेस कमजोर वाटणे, लघवीला पिवळी होणे, भूक मंदावणे, अशा प्रकारचे याचे सिम्पटम्स आहेत. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, तर याच्यावरती काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे? तर याच्यावरती ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, तर गरम पाणी पिलं पाहिजे, उकळलेलं पाणी पिलं पाहिजे, आणि हाताची स्वच्छता ठेवली पाहिजे. नंतरचं आहे डिसेंट्री. हा का होतो? बॅक्टेरिया, व्हायरस, शिजेला, बॅसिली, इंटॅमोबा, हिस्टॉलिटिका, तर या वेगवेगळ्या घटकामुळे हा होतो. तर याचं कारण काय आहे? कंटॅमिनेटेड वॉटर, फूड अँड वॉटर, तर दूषित अन्न किंवा पाण्यामधून याचा पसरतात. वॉटरी स्टूल, तर पातळ संडास होणे, पेन इन ॲबडॉमिन, पोटात दुखणे. याच्यावर उपचार काय करता येईल? ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कॉन्झम्युशन, तर उकळलेलं पाणी पिलं पाहिजे, अन्न सुरक्षित व्यवस्थित ठेवलं पाहिजे, आणि ORS आपल्याला माहिती आहे, ORS किंवा इलेक्ट्रॉल हे पिलं पाहिजे. नंतरचं आहे कॉलेरा. हा कशामुळे होतो? फायब्रो कॉलेरिया या बॅक्टेरियम याच्यामुळे होतो. कंटॅमिनेटेड फूड ऑफ वॉटर अँड वॉटर, तर ह्याच्यामुळे कशामुळं तो शरीरात एंट्री करतो? दूषित अन्न व पाण्यामधून. त्याची लक्षणं काय आहेत? वॉमिटिंग, सेव्हर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग, उलटी येणे, संडास लागणे. तर याच्या उपचार काय आहेत? फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला पाहिजे, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, बाहेरचे अन्न खाणं स्ट्रिक्टली बंद केलं पाहिजे, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर,
उकळलेले पाणी पिलं पाहिजे. वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा, आणि कॉलेराची वॅक्सिनेशन घेतली पाहिजे. तर नेक्स्ट डिसीज इज टायफॉइड. टायफॉइड कशामुळे होतं? सॅलेमोनली टायफी या बॅक्टेरियम याच्यामुळे होतो. तर कसा शरीरात प्रवेश करतो? कंटॅमिनेटेड फूड अँड वाटर. तर याची लक्षणं काय आहेत? ॲनॉरेक्सिया, भूक मंदावणे, हेडॅच, रश ऑन ॲबडॉमेन, डोकेदुखी, पोट दुखणे, डिसेंट्री होणे, फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहाईट, ताप, उच्च ताप येणे. याच्यावर उपचार काय करता येते? ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, लस घेतली पाहिजे, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सेवेजेस. तर सांडपाण्याचं व्यवस्थापनसुद्धा चांगलं केलं पाहिजे. तर याच्यामध्ये जे आपण किती 1 2 3 4 5 5 हे आजार डिसीजेस पाहिले, तर याच्यामधील 3 ते 4मध्ये आपल्याला त्या आजाराची लागण कशामुळे होताना दिसतंय? तर कंटॅमिनेटेड वॉटर, फूड, कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड, हेपेटायटिस, डिसेंट्री, कॉलेरा, टायफॉइड या आजारांचं आपल्याला अन्न व पाण्यातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. आणि याच्यामधील पहा, क्लीन वॉटर, बॉइल्ड वॉटर ह्या 4 आजारामध्ये सुद्धा आपल्याला सेम गोष्ट सांगितली आहे की गरम केलेलं पाणी प्या. आणि ह्या आजारांची लागण अन्न आणि पाण्यामधून होते. तर तुम्ही गरम पाणी, जर कोमट पाणी पिलात आणि स्वच्छ झाकून ठेवलेला जर आहार घेतलात, तर तुम्हाला अशा प्रकारच्या आजारापासून दूर राहाल. सम इन्फेक्शियस डिसीजेस हे झाले आहेत. तर ह्याच्यानंतर इंटरनेट माय फ्रेंड याच्यामार्फत तुम्ही सुद्धा बरं सर्च करू शकता. तर इथे डर्टनेस इन सराउंडिंग, आपल्या आसपास परिसरामध्ये काय काय घाण असते, कुठं मच्छर राहतात, हे या चित्रामधून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतंय. टायर, टाक्या, झाडाच्या कुंड्यामध्ये, कुठे कचऱ्यामध्ये, अशा प्रकारचे हे वेगवेगळे जीवजंतू असतात, मच्छर असतात, ज्याच्यापासून की खूप मोठ्या प्रमाणावर आजाराचा स्प्रेड होतो. सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ अ प्रेझेंट डे. तर आताच्या सध्याच्या याच्यामधील काही महत्त्वाचे डिसीजेस इथं दाखवले आहेत. पहिला आहे डेंग्यू. मॉस्किटो ले द एग्ज इन वाटर लॉग्ड प्लेस and thereby their population increases. Different species of mosquitoes spread different diseases. Dengue is spread by Aedes aegypti. This disease is caused by Den 1-2 virus belonging to type Flavivirus. फ्लॅव्हिव्हायरस याच्यापासून हे होतोय. तर इथे त्यांनी त्यांचं सायकल दिलेलं आहे की हे कशामुळे होतं. इथं चित्रात दाखवल्याप्रमाणे या टायरमध्ये पाणी साचतं, याच्यात अशा प्रकारच्या आळ्या असतात. ह्या आळ्यापासून असा कोश बनतो आणि कोशमधून ही मॉस्किटो तयार होतो. मग हे मॉस्किटो परत इथं अंडे घालतो. अंड्यामधून इथे कोश बनतो, ह्या आळ्यापासून कोश बनतो, कोशपासून मच्छर अंडे देतो. म्हणजे अशा प्रकारचं हे सायकल हे सुरू राहतं. हे कुठंतरी आपण जर ब्रेक केलं, म्हणजे टायरमधलं घाण पाणी वगैरे विल्हेवाट लावली, तर हे स्प्रेड होत नाही. तर याचे सिम्पटम्स काय आहेत? ॲक्यूट फीवर अँड हेडॅच, वॉमिटिंग, ताप येणे, डोकेदुखी, उलटी होणे, पेन्स इन आईज सॉकेट्स इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. डोळे दुखणे, डोक्याचे जे खोबण आहेत त्यात दुखणे, हे एक त्याचं मोठं सिम्पटम आहे. डिक्रीज इन प्लेटलेट्स काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हेमोरॅजेस. तर आपल्या अंतर्गत बॉडीमध्ये सुद्धा हे प्लेटलेट्सचा काउंट वगैरे कमी करणं या डेंग्यूमुळे कमी होतो. ऑब्झर्व दिस पिक्चर
आता हे खाली चित्र पाहिल्यानंतर ह्या एडिस इजिप्ती इथं डास दाखवलेला आहे, तर याची विल्हेवाट कशी लावता येईल हे आपल्याला याच्यातून दाखवलेलं आहे. काय करता येईल? कॉईल वापरा, पाणी झाकून ठेवा, कूलर वगैरे मधलं पाणी जास्त दिवस ठेवू नका, त्यात मच्छर होऊ शकतात. कपडे पूर्ण कपडे घाला, लांब बाहीचे, पायाला पूर्ण अंग झाकणारे. आणि इथं दाखवलं आहे गप्पी मासे, जिथं काय असतं तिथं गप्पी मासे पाळा आणि हे धुराणी करून घ्या आणि पाणी व्यवस्थित झाकून ठेवा. अशा प्रकारचे हे जर आपण काळजी घेतली तर हे मच्छरचा स्प्रेड होणार नाही, त्यांची लिंक कुठे तुटल आणि त्यांची जे संख्या वाढणार नाही. नेक्स्ट डिसीज इज द स्वाईन फ्लू. रिझन्स ऑफ इन्फेक्शन. Infection for swine flu occurs through pigs and humans. हे याचं इन्फेक्शन कशामधून होतं? माणसामधून आणि डुकरांमधून होतं. व्हायरस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू स्वेट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे एखादी जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या घामापासून हे इन्फेक्शन पसरतं, म्हणजे त्याचे कपडे वगैरे वापरल्यामुळं. सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज थ्रू द सलायवा. लाळेपासून सुद्धा आपण नाकात जर शिखरलं आणि त्याचे जर पॅथोजन्स वगैरे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात गेले तर त्यामुळे सुद्धा हा आजार पसरू शकतो. कोरोनासुद्धा सेम प्रकारचा आहे, घामामधून नाही पण सलायवा वगैरेमधून तो होतो. सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू. तर याची लक्षणं काय आहेत? डिफिकल्टी इन ब्रेदिंग, श्वासोच्छ्वास घेण्यात त्रास होणे. स्वाईन फ्लू सारखा कोरोनामध्ये सुद्धा त्रास होतो, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. वेळ आवश्यक असेल तरच घराबाहेर गेलं पाहिजे. सुअर थ्रोट, बॉडी पेन, अंगदुखी हे स्वाईन फ्लूचे लक्षणं आहेत. डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. तर स्वाईन फ्लूचं डायग्नोसिस कसं होतं? स्वाईन फ्लू कसा ओळखला जातो? फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू liquid from throat of patient is sent to laboratory. Diagnosis facility is available in National Institute of Virology, Pune and National Institute of Communicable Diseases, Delhi. तर या स्वाईन फ्लूचे दोनच लायब्ररी आहेत, पुणे आणि दिल्ली इथे. त्या लायब्ररीमध्ये त्या व्यक्तीचा गळ्यातील जो लाळ आहे ती पाठवली जाते आणि कोरोनामध्ये सुद्धा त्याच प्रकारे स्वॅब घेतला जातो, लाळ घेतली जाते आणि ती टेस्टला पाठवली जाते. डू यू नो फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. ह्या स्वाईन फ्लूची पहिली केस कुठे आढळली? मेक्सिकोमध्ये 2009मध्ये. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा H1N1. Persons who came in contact with pigs and contract this disease. एखादे जे पिगच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं आणि त्याला हे डिसीज लागण होते. नेक्स्ट डिसीज इज दॅट एड्स. एड्स मीन्स एक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV. त्याला म्हणतात ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. इन दिस डिसीज victim suffers from various diseases due to progressive weakening of natural immunity. तर याच्यामध्ये काय होतं? तो माणूस ज्याला एड्स झालेला आहे तो वेगवेगळ्या आजाराने ग्रासला जातो, कारण की त्याची जी प्रतिकारशक्तीच कमी झाली असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या आजाराची लागण होते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. तर ह्या एड्सची ओळख ही लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केल्याशिवाय होत नाही. एलिसा टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. ही एलिसा ही टेस्ट त्याचं योग्य निदान लावण्यासाठी वापरली जाते. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. आता हे एड्सचे सिम्पटम्स हे व्यक्तीनुसार असतात, त्या व्यक्तीच्या तब्येतीनुसार असतात. हे आपल्याला सिम्पटम्सहून HIV ओळखता येत नाही. ऑलवेज रिमेंबर, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नरिशिंग द HIV पेशंट. तर एक लक्षात ठेवायसारखी गोष्ट आहे की HIV
पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत जेवण केल्यानं किंवा त्याला अन्न दिल्यानं कधीही HIV होत नाही किंवा त्याची काळजी घेतल्यामुळे कधी HIV पसरत नाही. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. तर आपण त्या HIV इन्फेक्टेड पर्सनसोबतचं जे बिहेवियर आहे हे कधीही आपण त्याच्यासोबत चांगलंच वागलं पाहिजे. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन ॲन अमेरिकन. तर याचं पहिलं पेशंट कुठे सापडलं? अमेरिकेमध्ये. स्पेसीज ऑफ मंकीज या माकडामध्ये आढळून आलं. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड अनएड 80 to 85% HIV infections in India occurs through unsafe sexual contacts. तर सुरक्षित शरीर संबंध न केल्यामुळे हा आजार आपल्या भारत देशात 80 ते 85% पसरलेला आहे. इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स तर रॅबीज ॲनिमल्स मार्फत होणारे जे आजार आहेत, दिस इज अ व्हायरल डिसीज. तर हा कसा आहे? व्हायरल डिसीज आहे. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग. हे एखाद्या इन्फेक्टेड आजारी कुत्र्याच्या चावण्यामुळे हा रोग होऊ शकतो. रॅबिट, ससा, मंकी, कॅट हे जर इन्फेक्टेड असतील तर त्यांनी जर चावलं तर त्याच्यामुळे रॅबीज होऊ शकतो. व्हायरस इंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. तर हा आजार जो आहे हे न्यूरॉनच्या साहाय्याने शरीरात एंट्री करतो. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ दिस डिसीज. तर हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे हा एक रॅबीजचा लक्षण आहे. इन दिस केस द व्हिक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. ह्याच्यामध्ये त्या जो पेशंट असतो त्याला पाण्याची खूपच भीती वाटते. रॅबीज इज फॅटल डिसीज. हाऊएव्हर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. सिम्पटम्स स्टार्ट्स टू अपीयर विदिन द 175 days ऑफ डॉग बाईट. तर 175 दिवसापर्यंत 90 ते 175 दिवसामध्ये ह्याचे सिम्पटम्स दिसून येतात हे कुत्रा चावल्यानंतर. सिम्पटम्स ऑफ रॅबीजचे सिम्पटम्स काय आहेत? फिअर 2 to 12 weeks. 2 ते 12 आठवड्याचा फिअर, ताप वगैरे राहतो. एक्सक्रेशन्स इन बिहेवियर, त्याच्या वागण्यामध्ये चालण्यामध्ये खूप बदल होतो. आणि हायड्रोफोबिया, पाण्याची त्याला भीती वाटते. नेक्स्ट पॉईंट इज दॅट. तर अशा प्रकारे आपण इन्फेक्शियस डिसीजेस बघितले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस पाहूया. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि याच्यावरती टेस्ट द्या आणि आपल्याला किती अध्ययन झालं आहे हे तुम्ही तुमची टेस्ट देऊन लगेच ओळखू शकता.